बहुजन समाज पक्षाच्या वतीने चांदवड सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी म्हणून सौ आरती प्रदीप जाधव या निवडणुकीच्या रिंगणात. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची सध्या सर्वत्र धावपळ सुरू झाली असून त्याच अनुषंगाने चांदवड सार्वत्रिक नगर परिषदेच्या निवडणुकीची देखील रणधुमाळी उमेदवारांची सुरू झाली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 8 मधून आरती प्रदीप जाधव या बहुजन समाजाच्या वतीने बहुजन समाज पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत. तर त्यांची निशाणी हत्ती ही आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारांच्या गाठीभेटी घेऊन व पत्र देऊन आशीर्वाद घेत आहे. त्या ठिकाणचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी. महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची सध्या संपूर्ण ठिकाणी रणधुमाळी सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे चांदवड नगर परिषदेमध्ये देखील उमेदवारांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे मी आज प्रभाग क्रमांक 8 या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आरती प्रदीप जाधव ह्या महिला म्हणून उमेदवारी करत आहे. ते आपल्या मतदारांना गाठीभेटी घेऊन त्यांना पत्रक देऊन ते आपल्यासोबत आहे. त्यांची संपर्क साधणार होतो आपण. थेट आरती प्रदीप जाधव ह्या उमेदवार आहेत, त्यांची संपर्क साधणार आहोत. तर या प्रभाग क्रमांकामध्ये त्यांची काय संकल्पना आहे, या वाट्यामध्ये काय भूमिका आहे, या प्रभाग क्रमांकामध्ये काय अडीअडचणी आहे, या संदर्भात आपण त्यांची संपर्क साधणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार, मी आरती प्रदीप जाधव. शिक्षण BE कम्प्युटर, BCom, MSc BEd झाले असून मी चांदवड नगर परिषद प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणूक लढवित आहे. तरी माझा पक्ष बहुजन समाज पार्टी व निशाणी हत्ती आहे. त्याचप्रमाणे मी ज्या प्रभागात निवडणूक लढवित आहे त्या बांधवांना ज्या पण काही अडचणी असतील, जसे की लाईटच्या समस्या, पाणी पुरवठा, गटारी, ज्या पण काही मूलभूत दैनंदिन जीवनासाठी मूलभूत गरजा असतात त्या सोडविण्याचा मी माझ्या परीने जो पण काही प्रयत्न होईल ते मी त्यांच्यासाठी करेल व त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहील. तसेच वृद्धांसाठी ज्या पण काही योजना असतात, जसे की वृद्धांसाठीच्या पेन्शन, महिलांसाठी ज्या पण योजना आहेत, त्याचप्रमाणे बऱ्याचशा काही बचत गट झालं, बऱ्याच काही शासनाने योजना मंजूर करून दिलेल्या असतात. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर त्या योजनेचा लाभ त्यांना मिळावा ही माझी आशा असेल. तसेच मी तिथल्या नागरिकांना विनंती करते की मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा व त्यांच्या सेवेची त्यांनी मला संधी द्यावी हीच माझी आशा असेल. त्याचप्रमाणे ज्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये ज्या काही समस्या असेल, नागरिकांच्या असेल, त्यामध्ये तुमचं वीज असेल, गटर असेल, पाणी असेल किंवा शासनाच्या ज्या योजना असेल, वयोवृद्ध लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल याची मी दक्षता घेईल, काळजी घेईल, त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तरी त्यांना प्रचंड मताने विजय करा अशी त्यांनी सांगितलेलं आहे. डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे. तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.